नमस्कार, तुम्ही पाहताय लोकाशा टीव्ही. मी अप्पासाहेब मोहोरकर. बीडमध्ये बीड जिल्हा कृषी साहित्य विक्री असोसिएशनच्या वतीने आजपासून बेमुदत राज्यव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. या बंदला बीडमधून सर्वच कृषी व्यावसायिकांनी पाठिंबा देत कृषी दुकानं बंद ठेवून कृषी संबंधित औषधांची होळी करत सरकारच्या विरोधात आंदोलन केलं. गेल्या 5 वर्षापासून प्रलंबित असलेल्या मागण्यांवर कृषी विभागाकडून ठोस निर्णय व कारवाई न झाल्यानं कृषी केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. याच दरम्यान 12 मागण्या कृषी केंद्र चालकाकडून देखील सरकारसमोर मांडण्यात आल्या आहेत. त्यामध्ये अप्रमाणित HDBT कापूस बियाण्यावर बंदी घालण्यात यावी, त्याचबरोबर खताचं लिंकिंग तात्काळ बंद करण्यात यावं अशी मागणी या कृषी केंद्र चालकांनी केली आहे. तर दुसरीकडे गेल्या 2 दिवसापूर्वी याच कृषी केंद्र चालकांनी सरकार आणि कृषी विभागाला एक निवेदन दिलं होतं आणि यामध्ये या मागण्या त्यांनी मांडल्या होत्या. या मागण्यावर जर सकारात्मक चर्चा नाही झाली तर बंद पुकारण्याचा इशारा त्यांनी दिला होता आणि यामध्ये कुठलाच समन्वय न साधला गेल्यानं आता कृषी केंद्र चालकांनी राज्यव्यापी बंद पुकारला असून बीडमधील मोंढा भागात असलेले सर्वच कृषी सेवा केंद्र बंद असल्याचं पाहायला मिळत आहे. आणि कृषी हंगामाच्या तोंडावर कृषी दुकानदार संघटनेनं हा बंद पुकारल्यानं शेतकऱ्यांच्या अडचणीत आता वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. कारण वेगवेगळ्या कृषी साहित्य खरेदीसाठी शेतकरी मोंढ्यामध्ये मोठ्या प्रमाणात येतात आणि अशातच आता ही सगळी कृषी सेवा केंद्र बंद असल्यानं शेतकऱ्यांना रिकाम्या हातानं परत जावं लागते. तर दुसरीकडे या ज्या कृषी केंद्र चालकांच्या मागण्या आहेत त्यावर सरकार काय तोडगा काढतं हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर आवडला तर पुढे नक्की शेअर करा आणि आमच्या लोकाशा टीव्हीला सबस्क्राईब करायला विसरू नका.